सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवल्यात नायलॉन मांजामुळे तरुणाचा डोळा थोडक्यात बचावलाय। नायलॉन मांजामुळे जखम झाल्यामुळे तब्बल 18 टाके पडले। येवला शहरात नायलॉन मांजाचा उपद्रव हा सुरूच असून संक्रांत उत्सव तोंडावर असताना येवल्यात नायलॉन मांजामुळे आणखीन एक दुर्घटना समोर आली आहे। येवल्यातील सुमित अरुण भालेराव हा तरुण कोटमगाव रस्त्यावरून जात असताना कटलेल्या पतंगीचा मांजा डोळ्याला अडकल्याने त्याच्या डोळ्याला खोलवर जखम होऊन तब्बल 18 टाके पडले आहे। सुदैवाने या व्यक्तीचा डोळा बचावला असून नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। सुमित अरुण भालेराव, वय 30, राहणार हुडको, येवला। आज सकाळी येवल्याहून कोटमगावकडे जाताना मांज्यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याला जखम होऊन तो इमर्जन्सी बेसिसवर इथे ॲडमिट झाला होता। डाव्या डोळ्याच्या पापणीला खोलवर जखम आहे। त्याला अराउंड 18 टाके पडले आहे। त्याला आता ड्रेसिंग करून त्याला वॉर्डात शिफ्ट केलं आहे। पेशंट आता स्टेबल आहे। पुन्हा या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की मांजाच्या इंजुरीपासून वाचण्यासाठी सगळ्यांनीच खबरदारी घ्यायला हवी। म्हणजे हेल्मेटचा वापर दुचाकीस्वारांनी, नंतर गळ्याला स्कार्फ लावणे आणि सुरक्षित तारा ज्या आहेत किंवा सेफ्टी केबल्स गाड्यांना बसून घेणे हे सगळ्यांनी 100% फॉलो करावे। माझं नाव सुमित अरुण भालेराव आहे। मी हुडकोमध्ये राहतो येवला इथे। येवल्यावरून कोटमगावला जात असताना कटलेल्या पतंगीचा मांजा आज डोळ्याला लागलाय माझ्या। 18 टाके पडलेत। पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती आहे की लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून। अजून कोणासोबत घटना घडली नाही पाहिजे। मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही विनंती माझी।